बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानं राज्य ढवळून निघालंय। शाळकरी मुली शाळेतच सुरक्षित नसल्याचं कटू वास्तव या प्रकरणानं समोर आणलं। शाळेत जाणारी पाल्य सुरक्षित असतीलच याची शाश्वती नाही का असा प्रश्न या घटनांच्या निमित्तानं उभा राहतोय। याचं आणखी एक कारण आता समोर आलंय। शेजारच्या राज्यातही म्हणजे गुजरातमध्येही असंच काहीसा प्रकरण समोर आलंय, पण दुर्दैवानं यात पीडित मुलीला जीव गमवावा लागलाय। अत्याचाराला विरोध करणाऱ्या लहानगीचा आवाज दाबण्यासाठी नराधमानं तिचा जीव घेतल्याची घटना उघड झाली आहे आणि हे करणारा शाळेचा मुख्याध्यापकच आहे हे विशेष। हा नराधम इतक्यावर थांबला नाही तर पुढे आणखी बनाव रचत पोलिसांपासून वाचण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण पोलिसांनी त्याला पकडलंच। गुजरातमधल्या या घटनेत नेमकं काय घडलंय, त्या लहानगीचा जीव कसा गेला, जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। ही बातमी तुम्ही पाहताय lokmat.com वर। त्या चिमुकलीचं वय अवघं 6 वर्ष। पहिलीच्या वर्गात ती शिकत होती। ज्या शाळेत ती शिकत होती त्याच सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकानंच या लहानगीचा आवाज दाबण्यासाठी जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे त्यानं दिवसभर मुलीचा मृतदेह स्वतःच्या गाडीत ठेवला होता। पण मग हे सगळं प्रकरण उघड कसं झालं, ती मुलगी त्याच्या गाडीत आलीच कशी, पाहूया। गुजरातमधल्या दाहोड तालुक्यातल्या सरकारी शाळेत ही चिमुकली पहिलीच्या वर्गात शिकत होती। तो दिवस होता 19 सप्टेंबर। सकाळी 10 ते 10:15 ची वेळ होती। पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी उभी होती। त्याच वेळी मुख्याध्यापक गोविंद नट याची गाडी तिथून निघाली होती। ते देखील शाळेत जात असल्यानं मुख्याध्यापकाच्या म्हणण्यानुसार त्या लहानगीला तिच्या आईनं त्यांच्या सोबत पाठवलं। पण संध्याकाळी 5 वाजून गेले तरी मुलगी घरी परतली नाही। शेवटी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात झाली। मुलगी शाळा सुटूनही घरी न आल्यामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला। संध्याकाळी शाळेच्या आवारात झुडपात या चिमुकलीचा मृतदेह सापडला। सिंगवाड तालुक्यातल्या तोरानी गावात ही सरकारी शाळा आहे। पोलिसी खाक्या दाखवल्यावर आरोपी मुख्याध्यापक गोविंद नट यानं आपला गुन्हा कबूल केला। पण त्या दिवसभरात काय घडलं होतं तेही जाणून घेऊया। त्या दिवशी सकाळी ही मुलगी शाळेत जाण्यासाठी आरोपी गोविंदच्या गाडीत बसली, पण ती कधीच शाळेत पोहोचलीच नाही। कारण रस्त्यात असतानाच आरोपी गोविंदनं या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, पण मुलीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली। आपण पकडले जाऊ या भीतीनं या नराधमानं मुलीला गप्प करण्यासाठी तिची गळा दाबून हत्या केली। त्यानंतर चिमुकलीचा मृतदेह दिवसभर गाडीत ठेवून आरोपी गोविंद नेहमीप्रमाणे शाळेत गेला आणि रोज सारखी सगळी कामं केली। मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी त्यानं शाळा सुटल्यानंतर मुलीच्या चपला वर्गाच्या बाहेर ठेवल्या आणि दप्तर वर्गात ठेवलं, जेणेकरून मुलगी शाळेतून गायब झाली हा बनाव त्याला करता येईल। नंतर शाळेच्या आवाराच्या झुडपात पीडित मुलीचा मृतदेह त्यानं फेकून दिला आणि तिथून तो बाहेर पडला। इकडे मुलगी घरी परतली नाही म्हणून मुलीच्या पालकांनी शोध सुरू केला होता। आरोपी गोविंदनं आधी पीडित मुलीचा मृतदेह शाळेच्या आवारात फेकला आणि नंतर मुलीच्या पालकांसोबतच मुलीला शोधण्याचं नाटक करण्यासाठी तो हजर झाला। पोलिसांनी सर्वांकडे मुलीबाबत विचारणा केली होती। नराधम मुख्याध्यापकानं पोलिसांची दिशाभूल करण्याचाही यावेळी प्रयत्न केला। त्यानं पोलिसांना सांगितलं की शाळेतल्या एका शिक्षकाचा त्याला संध्याकाळी फोन आला होता। मुलगी बेपत्ता झाल्याचं त्यानंच आपल्याला सांगितलं असा दावा या मुख्याध्यापकानं केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गोविंद हाच शेवटचा व्यक्ती होता ज्याच्यासोबत पीडित मुलगी गेली होती। पण गोविंद याबाबत जे सांगत होता त्यावर पोलिसांना शंका येत होती। पोलिसांनी जेव्हा मुख्याध्यापक गोविंदचं फोन लोकेशन तपासलं तेव्हा काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत झाली। पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा आरोपी गोविंदनं पोलिसांना सांगितलं की तो 5 वाजता शाळेतून निघाला, पण त्याच्या फोनच्या लोकेशननुसार तो 6 वाजून गेले तरी शाळेतच होता। तर दुसरीकडे शाळेतल्या मुलांकडे चौकशी केल्यावर जी बाब समोर आली होती ती सुद्धा धक्कादायक होती। कारण एका लहान मुलानं पोलिसांना सांगितलं की पीडित मुलीला त्यानं त्या दिवशी मुख्याध्यापकांच्या गाडीत झोपलेलं पाहिलं होतं। या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की त्या दिवशी आरोपी गोविंद सोबत गाडीत बसलेली मुलगी शाळेत कधी पोहोचलीच नाही। पण आपण मुलीला शाळेत सोडलं, पण त्यानंतर ती कुठे गेली याबाबत माहिती नसल्याचं आधी आरोपी गोविंदनं सांगितलं, पण नंतर गुन्ह्याची कबुली दिली। या संदर्भात दाहोदचे पोलीस अधीक्षक राजदीप सिंह झाला यांनी सविस्तर माहिती दिली। या प्रकरणाची 10 वेगवेगळ्या पोलीस पथकांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर काही बाबी आम्हाला स्पष्ट झाल्या। यानुसार ती मुलगी शेवटची शाळेच्या मुख्याध्यापकांसोबतच दिसली होती हे नक्की होतं। तिच्या आईनं तिला सकाळी 10:20 मुख्याध्यापकांसोबत पाठवलं, पण इतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जबाबानुसार गुरुवारी म्हणजे 19 सप्टेंबरला ती मुलगी शाळेत आलीच नाही असं एसपींनी याबाबत बोलताना सांगितलं।
दरम्यान आरोपी मुख्याध्यापकाला त्या दिवशी शाळेत पोहोचायला नेहमीपेक्षा जास्त उशीर लागल्याचं लक्षात आल्यामुळेही पोलिसांचा संशय बळावला। दिवसभर मुलगी शाळेतही नव्हती आणि शाळेच्या मागच्या बाजूला तिचा मृतदेहही दिसला नाही असं शाळेतल्या चौकशीवरून पोलिसांना समजलं। पण एका विद्यार्थ्यानं पोलिसांना सांगितलं की मुलीच्या चपला त्यानं मुख्याध्यापकांच्या कारमध्ये पाहिल्या होत्या। शिवाय आरोपी मुख्याध्यापक त्या दिवशी सगळ्यांच्या नंतर शाळेतून निघाला असंही पोलीस तपासात उघड झालं होतं। एकंदरीत पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक गोविंद नटला अखेर बेड्या ठोकल्या। त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसरीकडे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागतानाही दिसतंय। याचं कारण गुजरात काँग्रेसनं या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे आणि काही गंभीर आरोप केलेत। भाजपच्या राज्यात मुली सुरक्षित नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते पार्थिवराज काठवाडिया यांनी केलाय। यावेळी त्यांनी आरोपी मुख्याध्यापक आणि भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार भाजपचे राज्यमंत्री अर्जुन सिंह चौहान यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात आरोपी मुख्याध्यापक दिसत असल्याचे फोटोग्राफ काँग्रेसनं समोर आणलेत। गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते पार्थिवराज काठवाडिया यांनी म्हटलंय की आरोपी मुख्याध्यापक हा राजकारण्यांशी संबंध ठेवून आहे। संघाच्या कार्यक्रमात तो भाजपच्या नेत्यांसोबत दिसत असल्याचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर भाजपनेही याबाबत सरकारची बाजू मांडली आहे। द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर यांनी काय माहिती दिली आहे तेही पाहूया। ते म्हणाले, आम्ही या घटनेबाबत पोलिसांसोबत काम करतोय। मुख्याध्यापकानं मुलीसोबत केलेलं कृत्य लाजिरवाणं आहे। पोलिसांनी नराधम मुख्याध्यापकाला 24 तासात बेड्या ठोकल्या हे पोलिसांचं मोठं यश आहे। आम्ही मुख्याध्यापक गोविंद नटला निलंबित केलंय। पीडितेला तात्काळ न्याय मिळावा यासाठी या केसचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं शिक्षण मंत्री दिंडोर यांनी सांगितलंय। शाळेत जायला घरातून निघालेली मुलगी शाळेत तर पोहोचलीच नाही, पण नराधम गोविंदमुळे तिला हे जग मात्र सोडावं लागलं। ही बाब क्लेशदायक आहे। आता आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी गोविंद नटवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण शाळेत जाणारी इवलीशी पावलं भीतीच्या दडपणाखाली वावरताना दिसणं हे समाज म्हणून आपलं अपयश आहे का असा प्रश्न उभा राहतो। कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा का उडतोय? कायद्याचा धाक का संपतोय? शाळा असो की कामाचं ठिकाण कधीही कुठेही महिला मुलींसाठी सुरक्षितता राहणार नाही का? असे अनेक प्रश्न या घटनांच्या निमित्तानं उभे राहतात। तुम्हाला असे प्रश्न पडतात का आणि त्याची उत्तरं दिसतात का? कमेंटमध्ये नक्की लिहा।